आज मी तुम्हाला लाडू बनवण्याची जगातील नाही पृथ्वीवरची सगळ्यात सोपी पद्धत दाखवणार आहे. ना बेसन चाळायची गरज आहे, ना गाठी फोडून घ्यायची गरज आहे आणि ना झाऱ्यानी तुम्हाला लाडू पाडायची गरज आहे. झाऱ्याही वापरायचा नाही, ना चाळणी वापरायची, ना गाठी फोडायची. एवढी साधी सोपी पद्धत दाखवणार आहे. तर मी घेतले डायरेक्ट पाकिटमधून बेसन पाटीत आणि हे घेतलेले 1.5 किलो बेसन. फक्त तुम्ही अचूक प्रमाण वापरा आणि मी जसं केलं तशीच कृती करा. आता ह्याच्यात टाका मीठ, 1 चमचा मीठ टाका आणि 1 चमचा हळद टाका. हळद टाकल्याने काय होतं, आपल्या ह्या लाडूला छान असा कलर येण्यास मदत होते. कलर तर आपल्याला टाकायचाच आहे, पण हळद टाकली तर थोडासा आपल्याला कमी कलर टाकायला लागतो. आता बिंदास टाका पाणी. पाणी टाकायला घाबरायचं नाही आहे, पण तुम्ही पहिल्यांदाच जर भरपूर पाणी टाकलं तर बेसन कालवताना काय होईल, तुम्हाला ते सगळे शिंतोडे आहे ना, हात हलवला की अंगावर उडतील किंवा तुम्ही असं मोठीत दाबलं तर ते सगळं अंगावर, हातावर, तोंडावर उडून जाईल. त्याच्यामुळं थोडंच पाणी टाका. हे मी ह्याच्यासाठी नाही सांगत की गाठी फोडायच्यात. गाठी फोडायची गरज नाही आहे, फक्त अंगावर उडू नये म्हणून बघा थोडं पाणी टाका आणि ह्याला असं हलवत राहा. ह्यानी काय होतं, आपल्या अंगावर बी शिंतोडे उडणार नाही, बेसन पण छान आपलं मिक्स होईल. फक्त तुम्ही आहे ना बेसन चांगल्या क्वालिटीचं घ्या. मी सांगितलं ना तुम्हाला, बेसन अतिशय छान क्वालिटीचं घ्या. मग तुम्ही गाठी नाही फोडल्या तरी चालतंय, बेसन नाही चाळलं तरी चालते. आता खूप लोक सांगतात की बेसन चाळून घेणं गरजेचं आहे, त्याच्यामुळं गाठी होत नाहीत. काहीही गरज नाही अशी. आणि तुम्हाला अजून सांगितलं मी झाऱ्याही वापरणार नाही हे लाडू वापरताना. बिलकुल नवीन ट्रिक आहे. तर रेसिपी नक्कीच न स्किप करता प्लीज, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. बघा आता असं झालेलं आहे बेसन घट्ट, आणि तुम्हाला दिसेलच ह्याच्यात भरपूर गाठी आहेत. भरपूर म्हणजे भरपूर गाठी, पण ही गाठी मी फोडणार नाही. फक्त तुम्हाला दाखवलं आहे बेसनची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची, हे खूप महत्त्वाचं आहे ह्या रेसिपीमध्ये. बेसनच्या कन्सिस्टन्सीवरच सगळं आहे आपलं. त्याच्यामुळं बेसन असं ठेवा आणि ह्याला आता झाकून ठेवा. झाकून ह्याला 2 तास ठेवायचं आहे. 2 तास ह्याला उघडायचंच नाही आहे आणि 2 तासानंतर बघूया आपण आपलं बेसन कसं झालं. आता बघा 2 तासानंतर जर बघितलं आपण तर आपलं बेसन एकदम मलाई मक्खनसारखं एकदम मऊ झालेलं आहे. एकही गाठ राहिलेली नाही, काहीच राहिलेलं नाही. म्हणून सांगितलं मी तुम्हाला की 2 तास आधीच बेसन लावा. आणि मी पहिलंच सांगितलं की बेसन चांगल्या क्वालिटीचं घ्या. 2 टिप्स लक्षात ठेवा. बिलकुल तुमचे लाडू आहे ना स्वीट होमसारखे मोतीचूर लाडूपेक्षाही भारी बनतील. बघा मी तुम्हाला हलवून दाखवलं तसं बेसन तयार झालेलं आहे. आणि इकडं तेल आपण गरम करायला ठेवलंच होतं. आता टाकूया ह्याच्यामध्ये हे सगळं बेसन. असं ना झाऱ्या वापरायचा आहे ना काहीच वापरायचं आपल्याला. असं टाकायचं. फक्त टाकताना आपल्याला पातळ धार सुटली पाहिजे, हे लक्षात घ्या. जास्त जर जाड धार सुटली चमच्यातून तर ते आतमध्ये कच्चं राहण्याची शक्यता असते. मग जी बारीक धार पडलेली आहे आणि जी मोठी धार आहे ते बरोबर फ्राय होणार नाहीत. त्याच्यामुळे एकसारखी धार सोडण्याचा प्रयत्न करा. लहान मोठं झालं तरी काय नाही, तुम्ही लहान पहिलं काढून घेऊ शकता आणि जर मोठ्या गाठी असतील ती जास्त वेळ फ्राय करू शकता. पण एवढा कुटाणा करण्यापेक्षा तुम्ही एकसारखी धार सोडण्याचा प्रयत्न करा. आता हे आपल्याला हाय गॅसवरतीच करायचं आहे. सुरुवातीला तेल आपल्याला जास्त एकदम कडकडीत नाही करायचं, थोडंसं कमी गरम ठेवायचं आहे. आणि असेच सगळे आपण बनवून घेणार आहोत. आहे का नाही नवीन पद्धत, नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ कुठल्या गल्लीतून, कुठल्या गावातून, कुठल्या सिटीतून बघताय तुम्ही, कुठल्या राज्यातून बघताय, नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा. चला तर सगळीच आपण असं आता ही लांब बुंदी पाडून घेऊया. आणि आता कसं आहे, जो राहिलेला चुरा असतो तो पण आपण काय करतो, कधी कधी चूक करतो, तसाच कढईत ठेवतो आणि तसाच दुसरा घाणा टाकतो आपण. तर तसाच दुसरा घाणा टाकायचा नाही आपल्याला. आता ही चहाची चाळणी घ्यायची, चाळणीने ही राहिलेलं सगळं आहे ना बारकी बारकी पिल्ली चिली सगळी काढून घ्यायच्यात. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होतं, आपलं तेल बी जळत नाही आणि वासही लागत. मी हे लाडू गणेश जयंतीनिमित्त बनवत आहे. 1.5 किलो लाडू अचूक प्रमाणात मी तुम्हाला दाखवणार आहे, साध्या आणि सोप्या पद्धतीने. साखर किती वापरायची, कलर किती वापरायचा, सगळं तुम्हाला अचूक प्रमाणात सांगणार आहे. आणि हे प्रमाण जर तुम्ही वापरलं तर तुमचे लाडू डोळे झाकून 101% सांगतो, डोळे झाकून बनवा. अतिशय छान आणि सुंदर, स्वीट होमपेक्षाही छान बनतील. चला तर झाले आहे आपलं बघा सगळा ही चुरा पाडून. फक्त तुम्ही म्हणलं ना चुरा पाडताना साईज मेंटेन ठेवा. मोठी तर मोठी, छोटी तर छोटी. मोठी काढा, छोटी काढा, पण एका साईजचे काढा. ते छान असे एकसारखे फ्राय होतात. आता घ्यायचं आहे आपल्याला थंड करून ह्याला, आणि थंड केल्यानंतर घ्यायचं एक मिक्सर. आणि मिक्सरमध्ये ह्याला सगळं टाकून घ्यायचं आहे. आता मिक्सरमध्ये टाकल्यानंतर जास्त पण फिरवायचं नाही आणि कमी पण फिरवायचं नाही. जास्त फिरवलं तर एकदम बेसनसारखंही बारीक होऊन जाईल. थोडंसं फिरवायचं. बघा आपल्याला वाटलं ना सगळं फिरलं गेलंय, 5-6 राऊंड फिरले की छान असं मस्त बारीक होतं. आता बघूया आपण. बघा 5-6 राऊंडमध्ये मस्त आपण सेव जशी चुरा करतो ना तसं आपलं हे एकदम बरोबर सेव पाडून जसा चुरा करतो तसाच चुरा झाला.
सगळ्यात महत्त्वाचं आलं म्हणजे चाचणी. आता चाचणी बनवताना भरपूर लेडीज जेंट्स असतो, खूप लोक घाबरतात, जे एकदम परफेक्ट नाहीत ना ते घाबरतात की चाचणी येतीच का नाही, आपले लाडू मस्त सॉफ्ट होतील का नाही, का कडक होतील. तर मी ह्याचं इथं पण तुम्हाला सगळ्यात सोपी आयडिया सांगतो, एकदम सोपी आयडिया आहे. 1 वाटी साखर घेतली ना, तुम्ही किती घेतली, 1 वाटी उदाहरणार्थ सांगतो, ही मी घेतली 1.5 किलो बेसनला 1 किलो साखर, बरोबर आहे. त्या प्रमाणात तुम्ही साखर घ्या आणि जेवढी साखर घेताय तेवढंच पाणी टाका, जास्त पाणी टाकायचं नाही. आणि बिंदास पाणी टाका आणि बिंदास गरम करायला ठेवा. फक्त साखर आणि पाणी गॅसवर ठेवल्यावर थोडं हलवत राहा. हलवलं नाही तर काय होतं, साखर खाली चिटकत जाते आणि तिचा करपट वास सुटण्याची शक्यता असते. आता एकदा साखरचं पाणी झालं की परत हलवायची काहीही गरज नाही, त्याला बिंदास सोडून द्या. आता तवर आपण इकडे विलायची भाजून घेऊयात, कारण का विलायची पूड घरीच तयार करायची असली ना, हलक्याचं विलायची भाजून घ्या, हलक्याशा गरम करून घ्यायच्यात विलायच्या. आता गरम केल्यामुळं काय होतं तुम्हाला पुढं दिसलंच बघा. गरम केले ही की 1 मिनिट फक्त तव्यावर गरम करून घेतले की आपल्याला घ्यायच्यात मिक्सरमध्ये. आणि आता फक्त विलायचे तर मिक्सरमध्ये बारीक होणार नाही, म्हणून त्याच्यात टाका अर्धा चमचा साखर. फक्त अर्धा चमचा साखर टाका आणि तिला मिक्सरमध्ये फिरवून बारीक झालंय बघा. सगळ्या साल एका बाजूला झाली आणि इलायचीची बारीक बारीक पावडर आहे ना ती बाजूला झाली. ऑटोमॅटिक साल आहे ना सगळी साखरेमुळे बाजूला होती आणि विलायची आपली बारीक बी होण्यास लवकर मदत होती. आता घ्यायची आपल्याला एक चाळणी चहाची आणि सगळे ही आहे ना मिश्रण ह्याच्यात टाकायचं. आता तुम्ही हलवत गेले, कंटिन्यू हलवत गेले की विलायचीची पावडर खाली पडते आणि सालवर राहते. आता ह्या सालीचं काय टेस्ट नसते, आपल्याला लाडूमध्ये काय उपयोग पण नाही, उगाच दाताखाली येतात. त्याच्यापेक्षा साल बाजूला काढून टाकायची आणि पावडर घ्यायची. आता इकडं आलेली आहे आपली चाचणी. आता चाचणी ओळखायची कशी, तर काय ना फक्त शुगर सिरप बनवतो ना आपण, फक्त असंच बनवायचे आहे. जास्त काय ह्याला 1 तारी 2 तारी बिलकुल पण नाही. फक्त आपल्याला वाटलं ना साखरेचं पाणी व्यवस्थित झालं आणि हाताला चिपचिप लागलं की काढून घ्यायची. ह्याला तार येऊन द्यायची नाही, लक्षात ठेवा, नाहीतर तुमचे लाडू कडक होतील. आता ह्याच्यात टाकूया आपण कलर, विलायची पावडर आणि 1 लिंबू पिळून टाकायचं, म्हणजे 1 लिंबूचा रस टाकायचा. ह्याच्यामुळे गोड आंबट मस्त टेस्ट येते. स्वीट होममध्ये हेच टाकलं जातं, म्हणून आपल्या घरच्या लाडूपेक्षा स्वीट होमचे लाडू छान असतात. तर 1 चमचा लिंबू टाका, फक्त 1 चमचा लिंबूचा रस टाका आणि बघा मस्त असं. बघा परत दाखवतो एकदा तुम्हाला मी. बघा काहीच नाही, चिटकत नाही, काय नाही, फक्त पाक बनवतो ना आपण तसा पाक बनवायचा आहे, जसं शुगर सिरप ठेवतो. आता ह्याच्यात टाकूया आपण मेन म्हणजे आपलं हे कलिंगडचं बी. कलिंगडचं बी टाकायचं का टाकायच्यात माहिती आहे का. आता ह्या वेळेस गॅस बंद करून घ्या. थोडंसं बी गरममध्ये टाकलं की त्याचा कच्चा वास असतो तो निघून जातो आणि ह्याला एक वेगळीच टेस्ट येते. त्याच्यामुळं आपल्याला भाजायची गरज पडत नाही. शेवटी हे बी टाकून हलवून घ्या. चाचणी थंड होईपर्यंत ह्या बियाचा कच्चा वास पण निघून जाईल. आणि आता माझ्याकडे थोडेसे प्लेट कमी होत्या म्हणून मी हे जो मिक्सरमध्ये चुऱ्याचा भुगा केलता आपण, शेव केलती, ते 2 ताटामध्ये घेतलं आहे. पहिलं दोन्हीकडे अर्धा अर्धा आपण हा पाक सगळा टाकून घेऊया. आणि पाक टाकल्यानंतर ह्याला लगेच हलवायचं. आपल्याला थंड झाल्या तर सगळ्या गाठी होऊन जातील, त्याच्यामुळं थोडंसं लगेच हलवून घ्या. आणि थोडंसं हलवलं गेलं की मस्त त्याला परत एकत्र केलेलं आहे मी. आणि आता हे मिश्रण परत थोडंसं उलताण्याने हलवून घ्यायचं आणि थोडंसं थंड झालं आपल्याला वाटलं की आपण हात घालू शकतो ह्याच्यामध्ये, तर लगेच ह्याला आपण हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं, कारण का उलताण्याने पाहिजे असं मिक्स होत नाही आहे. ठीक आहे. तर तुमच्याकडेही मोठं भांडं नसेल तर तुम्ही 2 भांड्यामध्ये पाक टाकून घेऊ शकता आणि परत ह्याला एकत्र करून असं हाताने छान असं मिक्स करू शकता. बघा कसा मस्त छान कलर आलाय आणि लाडू तर असे भन्नाट बनणार आहेत ना, आता तुम्हाला 2 मिनिटात दिसनच लगेच. बघा कसे छान लाडू बनत आहेत. आता हे घेतलंय मिक्स करून मी मस्त. असं मिक्स केल्याने काय होतं, शेवटी हाताने मिक्स केल्याशिवाय हे मिक्स होणार नाहीये. मला बनवून दाखवतो एक मस्त लाडू. बघा लाडू बनवताना तुम्हाला 2 हातही वापरायची गरज नाही, एवढे अगदी सहजपणे हे लाडू बनतात. बघा एकाच हाताने लाडू बनतो आपला, दुसरा हात लावायची गरज नाहीये. आणि मोतीचूर लाडू काय खाता तुम्ही स्वीट होमचा, त्याच्यापेक्षा अतिशय सॉफ्ट आणि सुंदर खायला टेस्टी असा हा लाडू बनतो. फक्त अचूक प्रमाण वापरा आणि टिप्स सगळ्या फॉलो करा, सगळे लाडू तुमचे असे बनून तयार होतील. तर चला, अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अमोल्स किचन या चॅनलला असेच रेसिपी बघण्यासाठी पटपट सबस्क्राईब करून घंटीचे बटन दाबा, म्हणजे सगळ्यात पहिलं तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आणि तुमच्या होम पेजवरती रेसिपी दिसेल. तर कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. गणेश जयंतीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुमचे दिवस आनंदाचे आणि सुखाचे जावो आणि असेच स्वीट रेसिपी तुम्हाला बघायला भेटो, खायला भेटो, हीच शुभेच्छा. चला भेटूया असेच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार, टाटा, बाय बाय.